नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, शेतकऱ्याची कथा आपण वेळोवेळी या चॅनलवर घेऊन येत असतो. चॅनल फक्त शेतकऱ्याबाबत आत्मीयता आणि शेतकऱ्याला पीक विमा कधी मिळणार, शेतकऱ्याचं कर्जमाफी कधी होणार ह्याच्याबद्दल आपण माहिती देत असतो. परंतु आतापर्यंत देखील शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही. परंतु ज्या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोनू सूद यांनी व्हायरल केला, त्याच्यानंतर सोनू सूद जो व्हिडिओ ट्विटर हँडलवर टाकला, त्याच्यानंतर सरकारला जाग आली आणि सरकारने त्यांना मदत केली. मित्रांनो, त्या शेतकऱ्याच्या घरी DAPचं पोतं, सोयाबीनची बॅग आणि तुरीचं बकेट, म्हणजे तूर ज्या बकेटामध्ये होती ती तूर त्या ठिकाणी घेऊन गेले. मित्रांनो, जे काही चालू होतं ते एकदम म्हणजे तुरीची बकेट घेऊन जाणं, त्या शेतकऱ्यांना बोलणं, अशा प्रकारचं सगळ्या गोष्टी. आणि जे काय चाललं होतं, अंबादास पवार या शेतकऱ्याची कहाणी ट्विटर हँडलवर टाकल्यानंतर अंबादास पवार यांनी जे शेतकऱ्याची आत्मीयता सांगितली की त्याला स्वतःला 10 वर्षापासून बैल त्याला सांभाळायला परवडत नाहीत, तेव्हापासून त्याने स्वतः बैल न हाकता स्वतः बायको पाठीमागे कोळपं धरत आहे आणि स्वतः कोळपं ओढत आहे, अशा प्रकारचं त्यानं केलेलं होतं. मग जे काही गोष्टी आज घडलेल्या होत्या, अंबादास पवारला कर्जमाफी मिळाली. मित्रांनो, शासनाने अंबादास पवार यांना कर्जमाफी दिलेली आहे. मग साधारण शेतकरी ज्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे त्याची कर्जमाफी कधी होईल? कारण बरेच दिवस झालं कर्जमाफीचा मुद्दा मांडलेला आहे, परंतु कर्जमाफी काही होत नाही. अंबादास पवार या शेतकऱ्याची कर्जमाफी 40,000 रुपये तात्काळ करण्यात आली, परंतु बाहेरील इतर शेतकरी जे कर्जमाफीपासून वंचित आहेत त्यांची कर्जमाफी कधी होणार हे शासनाला लोक विचारत आहेत. तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.